नमस्कार, मी गौतम कांबळे. जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी. आता बातमी आहे, नांदेड जिल्ह्यात उन्हाची तीव्रता पाहता तापमानात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याकरिता नागरिकांनी आपल्या मुलाबाळासह स्वतःची काळजी कशी घ्यावी यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. पाहूया सविस्तर. खूप वाढलेली आहे. तर लहान बाळाला आपल्या सकाळी म्हणजे खेळासाठी किंवा बाहेर पाठवावं. 12 ते 4-5 पर्यंत कुठेही मुलाला पाठवायचं नाही. त्याला पाणी भरपूर प्यायला द्यायचं आणि एकदम थंड पाणी नाही द्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला स्ट्रोकचे वगैरे चान्सेस होण्याचे नाकारता येत नाही. आणि जे आईस्क्रीमचे वगैरे आहेत ते पण बाळाला द्यायचं नाही, कारण कसं असतं की आईस्क्रीम बनवताना ते आपल्याला आईस कुठला वापरलाय किंवा गारीगार जे भेटतं ते पण आपल्याला त्या बाळाला द्यायचं नाही, कारण एकतरी आईस चांगला वापरला नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि दुसरी गोष्ट, पटकीन आपली मुलं आजारी पडण्याची, मम्सचे पेशंट निघण्याचे चान्सेस नाकारता येत नाही. आणि मुलाला लिंबू पाणी, भरपूर पाणी किंवा पातळ असेल ते त्याला जास्त प्यायला द्यायचं. आणि आपल्या ह्याच्यामध्ये कूलर असेल किंवा फॅन असेल अशा कोल्ड ठिकाणी आपल्या बाळाला राहण्याचं सांगा. त्याच्यामध्ये जर थोडंसं डिहायड्रेशन झालं, जलशुष्कता आली तर आपल्याला डॉक्टरच्या जर ओआरएसचं पाणी, ओआरएस पावडर भेटू शकते. आणि अति जर खूप त्रास झाला तर आपल्याला त्याला पीएससी ला किंवा आरएसला रेफर करायला, आपल्याला आपली 108ची गाडी किंवा पीएससी ॲम्ब्युलन्सने आपल्याला त्याला रेफर करायचं आपण त्या ठिकाणी. आणि मोठ्या माणसाने पण थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. शेतामध्ये पण दुपारच्या वेळेमध्ये काम करायचं नाही. थोडं सैल लूज कपडे घालायचे व्हाईट ह्याचे, की जेणे आपल्याला हीट ऑब्झर्वेशन होणार नाही. डार्क किंवा ब्लॅक कपडे कमी प्रमाणात वापरायचे. पाण्याची बॉटल बरोबर असावी, छत्री, गॉगल्स आपल्या बरोबर असावं. आणि थोडंसं विश्रांतीला त्या ठिकाणी आपण, आणि प्रत्येक ठिकाणी सुद्धा आपल्या गावकऱ्यांनी वगैरे पाणपोई ठेवावं, की जेणेकरून आपल्याला शुद्ध चांगलं पाणी, थंड पाणी मिळेल. याची पण आपल्याला उपाययोजना त्या ठिकाणी केली गेली पाहिजे. आणि तसं काय वाटलं तर आपल्याला पीएससी किंवा आरएच मध्ये आपल्याला सेवा त्या ठिकाणी भेटून जातील. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.